हरी विघ्न देखिले सभेयात, रावण होम करी शांत्यर्थ, मंदोदरी से जे गुप्त देखे हनुमंत एकाकी. सभेमध्ये विघ्न पाहिलं, अत्यंत शांतीच्या अपेक्षेनं राजा रावण त्या ठिकाणी होम करतोय आणि मंदोदरी शेजेला गुप्त आहे अशा प्रकारे हनुमंतानं पाहिलेलं आहे. हे निश्चय होय सीता ऐसे मानले हनुमंता, तेची अवधारा पै कथा श्लोकी श्लोकार्थ अवधारी जय. निश्चित हीच सीता आहे ऐसे मानले हनुमंता, असं हनुमंताला वाटलं. अशा प्रकारचा श्लोक आणि त्या श्लोकाचा अर्थ सांगतो, ऐका. विमानी उपरा उपरी शोधिता एकांत वरी, रावणाचे सेजेवरी मंदोदरी देखिली. विमानाच्या त्या ठिकाणी उपरा उपरी सर्व शोधल्यानंतर रावणाच्या सेजेवरती एकली असणारी मंदोदरी पाहिलेली आहे. स्थान मान गुण लक्षण रूपरेखा स्थान यौवन, सीते सारिकी समसमान दोघी अनुपम्य स्वरूपे. स्थान मान गुण लावण्य लक्षण स्थान यौवन सर्व गोष्टी सारख्याच, कसल्याही प्रकारचा वेगळेपणा नव्हता. हेची श्रीरामाची कांता, हेची माझी स्वामिनी सीता, ऐसे मानिले हनुमंता उल्हासता नाचता. माझ्या स्वामीची पत्नी हनुमंताला वाटलं आणि आनंदानं नाचतोय. हर्ष निज बाहू आपळी पुच्छा चुंबी सुख समेळी, परमानंदे पिटी टाळी जन कबाळी भेटाले. आनंदाने शेपटालाच तोंडाला लावून त्या ठिकाणी चुंबन घेऊ लागला. म्हणला, काय काम केलंस रे? अरे आपल्याला सीता भेटलेली आहे. आता हे दोघच आहेत, मला शेपुटन हनुमान. यांच्या पार्टीला बाकी सदस्य तिथं नव्हतेच, त्यामुळं त्या ठिकाणी दोघच नाचतायत. माझा जोडली सीता शुद्धी, झाली श्रीराम कार्य सिद्धी, ही जानकी होय त्रिशुद्धी, हर्षानंदी नाचत. आनंदाने नाचतोय. मला रामाच्या पत्नीची सीतेची शुद्धी लागलीये. मी राम कार्याला पात्र झालो, माझ्याकडून राम कार्य झालं, म्हणून अत्यंत आनंदाने हनुमान उड्या मारतात. पितले सांकडे कैसे रावण बापुडे, नवाकुल्या दावी देवाकडे वेगे उडे स्वानंदे. जीवाचं साकडं फिटलं म्हणला रावण, काय एका थापडत मारतो म्हणून देवलोकांकडे वाकड्या लावू लागलेला आहे, देवलोकांना चिडवतोय. हनुमान आनंदे डुल्लत, माझा झाला निज स्वार्थ मद तुष्टला, श्री रघुनाथ चुकला अनर्थ वानरा. बघा महाराज, हनुमान आनंदी डुल्लत, आनंदानं हनुमान डुलतायत. का हो? माझा झाला निज स्वार्थ. निज स्वार्थ कशाला म्हणावं? रामाच्या कार्यामध्ये आपला व्यय होतोय, हा निज स्वार्थ. रामायणात वेळ जातोय ना, हा खरा स्वार्थ. रामाचं कार्य हनुमंताकडून घडलंय, माझा निज स्वार्थ. हा रामाचा स्वार्थ होता का हनुमंताचा होता? सीता सापडली, हा स्वार्थ कुणाचा आहे? रामाचा का हनुमंताचा? रामाचा. रामाचा आहे. हनुमान काय म्हणतायत? माझा. कारण कार्य रामाचं हेच खरा स्वार्थ. रामाचं कार्य केलं नसतं तर हनुमंताला आज कुणी विचारलं असतं? त्यामुळं लोक श्रेष्ठ होतात रामामुळं, रामाच्या कार्यामुळं. तशा पाणी हाच खरा निज स्वार्थ आहे. हनुमान म्हणू लागलेले आहेत, मला राम तुष्टला, रामाची कृपा झाली. आता थोड्या वेळाखाली दुरी घेऊन फाशी घ्यायची म्हणू लागलो, ती चुकली. सीतेची शुद्धी मला झाली, असं हनुमान म्हणतायत.
ऐकता सीता शुद्धीची गोष्टी श्रीरामासी आनंद कोटी हर्ष माझी पाटे थापटे सुख संतुष्टी वानरा. त्याला आनंद झालेला आहे. आत्ता जातून उडी मारून रामाला सांगतो, रामा सीता शोधली बर का. मग राम काय करतील? आनंदानं माझी पाठ थापटतील. काय बहादर आहेस राव, काय काम केलास. अशा प्रकारे राम मला त्या ठिकाणी गौरवतील. हर्ष जाता हनुमंत करोणी रावणे होम समाप्त सेजे आला लंकानाथ चिंतायुक्त उद्वेगी. हनुमंताचं इकडं उड्या मारणं चालू आहे महाराज आणि रावण चिंतेत. कारण बघा, संताचं येणं दुष्टाला चिंतेचं कारण ठरतं. नाही तर एरी दुष्टामुळे लोक शांती करतात. आता रावणाच्या घरी शांती सुरू होती. रावणाला शांती होम करून सुद्धा शांती लाभत नाही. अत्यंत उद्विग्न चिंतेनं भरलेला राजा रावण पलंगाकडे आला. देखोनी विघ्नाची पैथोरी रावणासी भयभारी न उठविता मंदोदरी सेजेवरी पहुडला. एवढ्या कामा असक्त असणारा राजा रावण हनुमंतानं झटके देऊन शांत केला. होम केला तरी शांती लाभना. गुपचूप आला पलंगावर झोपला, पत्नीला उठवलं सुद्धा नाही. एवढी उद्विग्नता रावणामध्ये आहे. रावणाचे संचलेवरी जागी झाली मंदोदरी वेगे उठोनी चरण धरी नमस्कारी सद्भावे. आता आपण बघा, रावणाचे चांचलेवरी रावण आल्याबरोबर जागी झाली मंदोदरी. त्या मंदोदरीला नमस्कार महाराज. रावणाला पतीच्या येण्याची चाहूल. कारण म्हटलं जातं ना, बकाचं ध्यान असलं पाहिजे, कुत्र्याची झोप असली. ज्याचं चित्त स्वामीच्या सेवेमध्ये आहे, कुत्र महाराज कवा बिजा पाय पडल्याबरोबर तचकन उठत. तशा प्रकारे माता मंदोदरी त्या ठिकाणी रावण आल्याबरोबर त्याला नमस्कार केला, त्याची पाय धरली. घेवोनी जांबून दस्तस्त पती चरण प्रक्षाळीत ते देखोनी हनुमंत अत्यद्भुत कोपला. मंदोदरीनं सोन्याचं ताट घेतलं, तांब्या घेतला. आता नशिबाला कसलं बी असो महाराज, पूजा करावं लागते. त्या ठिकाणी रावणाची पूजा करतेय. हनुमंतानं बघितलं, उड्या बंद केल्या, म्हणल्या बुक्कीतच घात करावा. हनुमंताला राग आलेला आहे, कारण गैरसमज निर्माण झाले. माझी या स्वामीची हे कांता अनुसरली लंकानाथा मी काय उगाची पाहू आता करीन घाता दोघांच्या. माझ्या स्वामीची कांता, माझ्या स्वामीची पत्नी राजा रावणाला अनुसरलीये आणि मी शांत बसलोय, असं जमत नाही म्हणला. दोन्हींचा गुस्सा काढतो. लंकानाथा अकरावा सुतेचा माथा नखे खुडून याथा निनर गुणाथा भेटीसे. आणि त्या ठिकाणी सांगताय 10 शिर रावणाची आणि 11वं शिर असणार म्हणजे सीतेचा माता. ही 11 शिर खुडून रामाला नेऊन देईल. सीता रतली लंकानाथा त्या दोहीच्या केलिया घाता कोपलिया श्री रघुनाथा चरणी माथा ठेवीन. राजा रावणाला आणि सीतेला मारलं की सांगितल्यानंतर रामाला राग येईल, त्यावेळेस मी रामाच्या पाया पडल. वाजित पुच्छी बांधोनी श्रीरामापासी नेन दोनी मग तो दंडील निजबानी ऐशे ही मनी विचारी. जाऊ द्या म्हणले, मारण्यापेक्षा दोघांनी धरायचं, शेपटात बांधायचं, रामा पुढे न्यायचं आणि मग ते बाणानं यांची बघतेल.
करू आणि कये का पुच्छी बांधोनी मंच कदोगे किसकिंदे नेलिया देख दोष निर्दोष राम जाने. आपण शेपटात बांधू म्हणले पलंगा सहित रामाच्या पुढे नेऊ, त्यांचे दोष आणि निर्दोष राम पाहतील. ऐसे करिता जान श्रीरामे सांगितली खूण आधी पाहू पापन नाम महिमान सीतेचे. बर जाऊ द्या म्हणले, शिपूट पलंग बांधण्या अगोदर बघूया रामाने आपल्याला खूण सांगितले. काय सांगितले होते? नाम महिमान जेथे शिते जेथ घडेल शिते जेत सीतेची वस्ती घडे ते. हा बोला. तेच राम स्मृती स्मरती झाडे. राम राम पाषाण झाड वृक्ष वल्ली प्रत्येक परिसर त्या ठिकाणी राम स्मरण करेल असं राम म्हणले. त्यामुळे बघूया. सीतेचे स्तंभ भिंती लाविता कर्ण तेथे नुठी राम स्मरण कानी लाविता पाषाण नामोच्चारण तेथे नाही. सीतेच्या स्तंभाला त्या ठिकाणी कान लावल्या बरोबर बघितलं तर रामाचं नाव नाही, स्मरण नाहीये. त्या ठिकाणी पाषाण गपचिप बसलेले होते. हनुमंतानं पाहिलं. पतिव्रता त्यागिता पती तेथोनी पळे नाम शक्ती सीता सती ते असती नाम कीर्ती मावळले. मनामध्ये संकल्प विकल्प येत आहेत. पतिव्रतेनं पतीचा त्याग केल्यानंतर नामाचा महिमान त्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून सती असणारी सीता असती झाल्यामुळं कदाचित नाम महिमा लोपला असेल असंही हनुमंताला वाटतंय. सीता रतली अनाचारी नाम नुठी चराचरी समी आता जीवे मारी आला वाढणारी अति कोप. हनुमान म्हणला ही सतीची असती झालीये म्हणून नाम उच्चारी निघत नाही आणि नाव जिथं निघत नाही म्हणला बुक्कीतच मारावं. राग आलेला आहे. हनुमानजी मारण्यासाठी खवळतात. रागे कापत थरथरा दात खातसे करकरा डोळे भोवंडी गरगरा रोम थरथरा थरकती. हनुमानजी लट 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 शरीर कापताय, कर 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 दात खातायत, लाल केलेले डोळे असे गरगरात पिकू लागले. एकाच झपक्यात मारतो असा राग. दोघा मारावया कडाडी वळली पुच्छाची पैविडी रागे पिंजारिली दाढी शेंडी तडतडी हनुमंताची. हनुमंताची शेंडी तडतड तडतड नाचू लागली. रागानं त्या ठिकाणी दाढी पिंजारली म्हणतायत आणि आता यांचा घातच करावा म्हणून शेपटाला ऑर्डर हनुमान देण्याचा प्रयत्न करतायत. इथपर्यंत त्या ठिकाणी मजल हनुमंताची गेलेली आहे. कारण गैरसमज आहे अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतायत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. शयशी बुद्धिवंतु ऐकता सुलोचना वृत्तांतु इंद्रजितू वाचला. या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत कोपा माझी हनुमंतो अतिशयसी बुद्धिमंतो. परमार्थामध्ये वीराचं लक्षण आहे जो रागामध्ये सावध राहतो. नाही तर हल्ली माणसं रागामध्ये म्हणत असतात मला राग आल्यास माझ्यासारखं कोणी वाईट नाही. प्रत्येक वेळी स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक जण स्वतःला वाईट म्हणवतो. हा रागाची विशेषता. कारण क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृतिभ्रंश स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशा हि प्रणश्यति. तशा प्रकारे परंतु गोपा माझी हनुमंत अतिशयसी बुद्धिमंत. रागात सुद्धा बुद्धिमंत असणारा हनुमान त्या ठिकाणी विचार केला ही पहिली वेळ नाही.
सुलोचनेच्या ठिकाणी सुद्धा इंद्रजिताला आणि सुलोचनाला मारायला आपण निघालो होतो. त्यामुळं तसा प्रकार काही इथं असू शकतो. त्यामुळं हे करणं योग्य नाही, अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. आता ही कोप करू शांतू, या दोहीचा ऐको मातो, विचारोनी शब्दार्थू निज कार्यार्थू साधावा. आता सुद्धा त्याचप्रमाणे आपण राग शांत करूयात आणि या दोघांचं काय बोलणं आहे, त्यामध्ये काय त्या ठिकाणी आपल्या हाताला लागतं, काय लक्षात येतं, त्याचा विचार करूया आणि आपण आपल्या कार्याबद्दल कटिबद्ध राहूया, असा विचार करतायत. कोप आलिया दुर्धर, जयाचा लोपेना, विचार तोची मोक्षगामी नर, परमधीर तो एक. परमधीर तो एक, कोप आलिया दुर्धर, जयाचा लोपेना विचार. कोप येणं वाईट नाही बर का, कोप आल्यानंतर बुद्धीचा नाश होणं वाईट आहे. राग आल्यानंतर सुद्धा ज्याचा विवेक जगतो, ज्याचा विवेक मरत नाहीये, तो कोण आहे महाराज? तोची मोक्षगामी नर. तोची याचा अर्थ बाकीचे प्राप्त होऊ शकत नाहीत, मोक्षाचे अधिकारी नाहीत, कारण बाकीच्यांचा राग काटा काढत असतो. रागानं बरेच जणांचं वाटोळ झालं, तसं तर रागानं कुणाच चांगलं केलं नाही. राग आणि भीक माग. भीक माग. जो करोडपतीला एका मिनिटात भिकला लावतो तो राग. जमदाग्नीनं सांगितलं, मला क्रोधानं माझं वाटोळ केलं महाराज, कारण 5 पोरासहित बायको एकाच दिवस मारली. गौतम ऋषींनी त्या ठिकाणी म्हणाले की एका मिनिटात मी माझा संसार उद्ध्वस्त केला. भल्या भल्यांची वाट लावतो तो राग. तो राग आल्यानंतर शांत राहणं महावीराचं, मुमुक्षवीराचं लक्षण आहे, असं सांगतायत. कोपा माझी सावधान, अवतारी पुरुषांचे हे चिन्ह ते चालते, ब्रह्मज्ञान जग पावन त्याचे नी. जग पावन त्याचे नी, कोपा माझी सावधान. राग भयंकर आल्यानंतर सुद्धा सावधान राहणं, शांत राहणं आणि प्रतिशोध घेणं, हे कोणाचं लक्षण आहे महाराज? अवतार पुरुषाचे हे चिन्ह. जरा काही घटना होत्या महाराज सीमेवरती, आपल्या वाटेवर बसणार म्हणते बॉम्बच टाकावर तिकडे जाऊ, कारण ती भावना आहे. परंतु जो अधिकार आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, तो शांत असतो आणि कुणाला लक्षात येत नाही काय करतो तो. का? सावधान. रागामध्ये, क्रोधामध्ये अत्यंत शांत राहणं हे कुणाचं लक्षण आहे? अवतार पुरुषाचे चिन्ह. ते चालते ब्रह्मज्ञान, त्याला चालतं ब्रह्मज्ञान म्हणावं. जी चालती बोलती भगवंताची मूर्ती आहे, जो क्रोधामध्ये सुद्धा अत्यंत सावधान राहू शकतो आणि त्याच्या जगण्यानं, त्याच्या असण्यानं, त्याच्या बोलण्यानं त्रिभुवन जग पावन होत, असं सांगतात. लोभ क्रोधाचे कारण, तो हनुमंता नाही जाण, या लागी क्रोधी सावधान, रघुनंदन गुरु कृपा. नाथ महाराजांची शब्द आहे, लोभ क्रोधाचे कारण. लोभ असल्याशिवाय राग येण्याचं कारणच नाही. लोभ हे क्रोधाचं कारण आहे, म्हणजे लोभाशिवाय क्रोध नसतोच. काहीतरी माझं वाटल्याशिवाय त्याबद्दलची त्या ठिकाणी क्रोध भावना उत्पन्न होण्याचं कारण राहत नाही. आणि मुख्य लोभच हनुमंताला नाहीये. या लागी क्रोधामध्ये हनुमान सावध राहतात, कारण
भगवान रामचंद्र प्रभूंची त्या ठिकाणी सद्गुरु स्वरूपानं कृपा आहे असं सांगतायत. कपीने कोप शांत करुणी दोहीच्या कथा ऐकाव्या कानी राहिलासे गुप्त होनी सावधानी सादर. हनुमंतानं त्या ठिकाणी क्रोध कमी केला, दोहींच्या कथा ऐकाव्या कानी. रागीट माणूस शांत गोष्ट ऐकू शकत नाही बरं. त्यामुळे अगोदर राग शांत करावा लागतो. गुप्त झालेले आहेत आणि दोन्हींचं बोलणं ऐकण्यासाठी सावध आहेत. मंदोदरी मने लंकानाथा दुष्ट स्वप्न म्या देखिले आता तेने पावले अति अकांता ते सादरता अवधारी. आणि बोलायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, हनुमंताला एवढा राग आलता की बुक्कीत रावण वाचत नव्हता. परंतु 1 मिनिट थांबल्याबरोबर मंदोदरी काय म्हणली? मंदोदरी म्हणे लंकानाथा, दुष्ट स्वप्न बघितलं हो मालक. सगळीकडे हाहाकार माजलेलं स्वप्न मी पाहिलंय, जरा ऐका बरं. ऐसे स्वप्न देखिले नयनी पडलंके क्रोंच्या निर्दाळोनी तो पुरुष निघोना शोकवनी श्रीराम पत्नी शोधित. माझ्या स्वप्नामध्ये असं आलंय की एक विमान घेऊन त्या ठिकाणी दणकन कुठं आदळलाय? पडलंकेमध्ये आदळलाय. तुमच्या बहिणीचा गुत्ता काढला, क्रोंचा नावाची राक्षसीन मारली, तो पुरुष पुन्हा अशोकवनात आलाय. सगळं अशोकवन त्यानं उद्ध्वस्त केलंय आणि रामाची पत्नी असणाऱ्या सीतेचा शोध घेतोय. आता रामाच्या पत्नीचा शोध घेतोय म्हणजे ही रामाची पत्नी नाही. एका मिनिटात त्या ठिकाणी रागाचा जे काही कारण होतं ते समूळ नष्ट झालेलं आहे असं सांगताय. तो हरिगता शोकवनी त्रिविध शोक लंका भुवनी पुत्र शोक पती अपमाने पुरदहनी आकांत. ते गावात आल्याबरोबरच, गावात नाही ती अशोकवनात आलं म्हणली. आणि लंकेत 3 प्रकारचा शोक. महात्मा आल्यानंतर दुष्टाच्या गावात शोक आला पाहिजे आणि महात्मा अशोकात असला पाहिजे. ही लक्षण आहे. कुणी म्हणेल सज्जन आणि दुर्जन एका ठिकाणी चांगले नांदाले, पाखंड आहे. तसं होऊ शकत नाही. दुर्जन प्रबल असेल तर सज्जनाला त्रास देतोच आणि सज्जन प्रबल असेल तर दुर्जनाला सुखी राहू देतच नाही आणि राहू दिलंच नाही पाहिजे. या ठिकाणी सांगतायत हनुमानजी अशोकवनामध्ये आले. तो पुरुष अशोकवनात आल्याबरोबरच लंकेमध्ये त्रिविध प्रकारचे शोक, 3 प्रकारचे दुःख आले. पहिलं पुत्र शोक, लोकांचे जवान पोरं त्यानं मारून टाकले. त्यानंतर पतींचा अपमान, जेवढे नवरे फिवरे होते ना युद्ध बघायला गेलेले, कुणाचे नाक कान कापून टाकले त्याने. अशा प्रकारचा नवऱ्यांचा अपमान झाला आणि अख्ख्या गावाला जाळून टाकलं. अशा प्रकारचं स्वप्न पडलं. अशोकवनी आपती आप्त केला सीतेसी एकांत करोनी वनकरांचा घात समुद्रात निक्षेपी. अशोक वनामध्ये त्यानं सीतेसोबत गुपचूप गप्पा मारल्या, गुप्त त्या ठिकाणी वार्ता केली आणि सीतेला वार्ता केल्यानंतर जेवढे काही तुमचे जंगल राखणारे होते ना, भारा बांधला म्हणले, एकाच भाऱ्यात समुद्रात पिकून दिले. असलं स्वप्न बघितलंय. अशोकवनाची रवंदळी तो मारिला जंबू माळी राक्षस कुमारा करुणी होळे उपटिली पोळे अखयाते. त्यानं रणभूमीच्या ठिकाणी रवंदळी केलेली आहे, जंबूमाळी मारलेला आहे. राक्षसाची जवान असणारी जेवढी पोरं होती तेवढी मारली म्हणली. आपलं बी बारक पोरग मारलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतेय.
सैन्यासी करोनी निपात इंद्रजित गेला युद्धात करिता राक्षसाचा घात भय पडत मेघनाद. म्हणली पाठवलेल्या सगळ्या सैन्याचा त्यानं निपात केला. बारक मारलं म्हणून मोठं युद्धाला पाठविलं, मोठं सुद्धा मारला म्हणली मर्जिस्तोर तेव्हा लपून बसलं. अशा प्रकारची सर्व कथा मंदोदरी त्या ठिकाणी राजा रावणाला सांगते. तो ब्रह्मयाने अनिला बांधोनी रागे पुच्छाते पेटवोनी तुमच्या दाड्या मिशा जाळोनी प्रथम कंदन हे केले. आणि म्हणली वरदानानुसार इंद्रजितानं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडून त्याला बांधून घेतलं. गावात पिढा आणली म्हणली गावात, आणि त्यानं सुरुवात तर तुमच्या दाढी मिशी पासून केली. लॉकडाऊन मध्ये वाढली होती. हनुमंतानं करून टाकली महाराज. राजा रावणाच्या दाड्या मिशा तुमच्या जाळ्या, पापडासारखं तुमचं तोंड भाजलं म्हणली. आणि नंतर अख्ख्या गावात भड भडा पुच्छ नगराला विला विडारी गोणे दी मागा पुडा चहूकडा आकांत. भड 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 लंका जाळली, भड भड तुमच्या देखत तुमच्या दाढी सहित. तुमचा अग्निशमन दलाला फोन करण्याची हिंमत झाली होय? लंकेमध्ये कुठं काही इजोईची कथा आहे का ह्याच्यात? कारण समोर पुरुषार्थ करणं हे भक्ताचं लक्ष. महागारी घर जाळणं, उशीखाली बॉम्ब ठेवणं हा प्रकार नाहीच. त्या ठिकाणी सांगतायत जाळी तलंका भडभड. आणि त्या पुच्छानं हनुमंताच्या शेपटानं एकाला सुद्धा माग पुढे जाऊ देत नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी आगीमध्ये उचलून टाकू टाकू जाळायला सुरुवात केली. असं स्वप्न बघितलं. दुष्ट स्वप्न देखोनी वेगे उठले गजब धोनी थोर धाक लागला म्हणी निद्रा नयनी लागेना. डोळ्याला झोपच लाग नाही म्हणली. हे स्वप्न बघितलंय तसं दचकूनच उठाले. कारण राजाची पत्नी आहे महाराज. नवऱ्याच्या दाढी मिशा सहित गाव जाताना बघितल्या, डोळा लागत असते का? त्या ठिकाणी म्हणली इतका सत्यानाश झालाय. मग चरण क्षाळन करोनी सुद्धा चवणाते सेवोनी सदा शिवाला स्मरोनी डावे कानी निजेले. मग म्हणली मी चरण क्षाळन केलं, पाय धुले, तोंड धुलं, थोडं पाणी पेलं, महादेवाला पाणी टाकलं, पाया पडले. आणि मग जरा म्हणतात बघा झोप लागणं गेली की डाव्या कानावर चिपी धरून पडायचं असते. तसं मी डाव्या कानावरती डाव्या अडंगावरती चिपी धरून झोपले. अशा प्रकारे सांगते. स्वप्न देखिले दुर्धर शिळी बांधोनी सागर लंके आले नरवानर निशाचर निर्दळणी. निशाचर निर्दळणी लय वाईट दिसू लागलं का? लोक म्हणतात जरा देवाचं नाव देवाचं. आता जिंदगी लोकांचं वाटोळ करण्यात गेली ना, आता देवाच्या नावावर काय होणार आहे? मी महादेवाच्या पाया पडले. तिचं काही नाही, ती बिचारी चांगली होती. पण म्हणली महादेवाच्या पाया पडल्यास तर मला लई वेगळं स्वप्न पडलं. समुद्रावरच दगड टाकून त्या ठिकाणी पूल बांधला म्हणली. आणि नर वानर लंकेमध्ये आले संपूर्ण राक्षसांचा शेवट करण्यासाठी. इंद्रजित कुंभकर्ण दोन्ही दोघे मारिले दोघे जणी तुमची शिरे रामबाणी गिदाचे चरणी लोळती. बघा पतिव्रता असेल, भक्त असेल किंवा खरा सेवक असेल, सत्य बोलायला घाबरत नाही. तिनं सांगितलं ते नर आणि वानर गावात आल्याबरोबर राक्षसांचा सपडा साफ करायला सुरुवात केला. एवढंच नाही म्हणली, तुमची इंद्रजिताची कुंभकर्णाची डोके मुंडके
अक्षरशः घिदाडांच्या पायावर लोळत होती. असली स्वप्न मी बघितले. आणि निमाला दशानन माझ्या चुडिया पडिले खानायसी करीतसे अक्रंदोन उठिली. आणि रणभूमीच्या ठिकाणी म्हणली, मालक तुम्ही गचकलाव, तुम्ही गेलाव म्हणली. अशा प्रकारे असा शब्द सांगत सांगतच धन 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 कपाळ पडवायला सुरू केलं महाराज. माझ्या चुडिया पडले खान, आता कशाच्या बांगड्या लिहून, आता कशाचं सौभाग्य. त्याच्या देखतच मोठमोठ्यानं तिने रडायला सुरुवात केली. ऐसे सांगता एका एक मंदोदरी भुलली देख बैसोनी रावणाचे सम्मुख करी शंका ती दुःखे. असं रावणाला सांगत सांगतच तिनं म्हणायला सुरुवात केली, मालक लय चांगले होता की, असं कसं झालं. अशा प्रकारचा शंख त्याच्या पुढे बसून त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. बोंब पडली लंकेत रणी निमाला लंकानात म्हणून महाशब्द करीत तेने हडबडीत रावण. रावण म्हणला, बापरे मी तर बसलोय म्हणला, बायकूनच मेलं म्हणून डिक्लेअर केलं. लोक भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड लावायचे सकाळी. ते हडबडला, त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. कारण धास्ती होती. सभेतले बी खरं मानतील का, लाईट गेली ती आताच. त्यामुळं त्या ठिकाणी रावण हडबडला. आताच सभेमधून मार खाऊन आलो म्हणला, घरी आल्यानंतर बायकोनं सांगितलं मेला. अशा प्रकारचा विषय झालेला. मग धावूनी लंकानात तिचे धरिले दोन्ही हात, मी तवाहे जीवे जीत तू का व्रथा तळमळसी. वळतच आला, दोन्ही हात धरले म्हणला, दोन दोन हाताने आरडून, मी इथंच आहे म्हणला, जिवंत आहे. आधीच लोक म्हणालेत म्हणला, गेला न गेला, काय राजा गेला, राजा गेला, त्याच्याशिवाय सभेत असं विघ्न येत नाही. आणि त्याच्यातून तुझं रडणं म्हणले असतं म्हणले, लोक 100% समजतील गेचकलं गेलं. त्यामुळं त्या ठिकाणी रडू नको. हनुमान ऐकताय. सावध मने लंकानाथा माझे स्वप्न नव्हे मिथ्या, शोकवनी राहिली सीता तुमचे घाता ते करील. तिनं सांगितलं, रावणा हाईस म्हणून अहंकारात जाऊ नको. मिथ्या नव्हे माझे स्वप्न. तो म्हणली, आता जरी असला असतं होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, कारण माझं स्वप्न खोटं होत नाही. कुणीतरी निश्चितच त्या ठिकाणी अशोकवनात आलाय आणि इथून पुढे तुमची धोक्याची घंटा वाजलीये, बिनधास्त सांगते. सख्य करोनी रघुनाथा त्यासी संतोषे देई जे सीता तेने तुझ कल्याण लंकानाथा आणि समस्ता राक्षसा. आणि समस्ता राक्षसा. खरं सांगते म्हणजे रामाची सीता रामाला देऊन टाक, तर तू सुद्धा वाचशील आणि लंका पण वाचेल, नाहीतर कशातच काही राहणार नाही. अशा प्रकारे मी तव होते तुमची दासे म्हणून लागले पायासी, भुक्ती मुक्ती होया मासी सीता रामासी अर्पिलिया. तो म्हणली, रावणा मी तुझी दासी होते, तुझ्या पायाला लागते. रामाला सीता देऊन टाक. ही भुक्ती मुक्ती मिळाल्यासारखं आहे, कारण सगळं जीव गेल्यास काय होय. आपण मेलो काय, जग मेलं काय. आपण एकटे जरी मेलो तर आपल्यासाठी जग मेलं ना. काय विषय येतो. त्या ठिकाणी ती म्हणू लागलेली आहे, भुक्ती मुक्ती होय आम्हासी, रामाला सीता अर्पण केला की जिंकलं. अशा प्रकारे सांगते. सीता ऐकता शोकवनी हनुमान उल्हासला मनी हर्षण माये त्रिभुवानी श्रीराम पत्नी चोजवली. हनुमान नाचूच लागला. महाराज म्हणला, अशोकवनात सीता आहे,
श्रीराम पत्नी चोजवली. मोकळा बेजार झालो म्हणला रात्रंदिवस. नुसत्या ग पाय केले की काम व्हाले. साडे ऐकण्याचा फायदा आहे म्हणला. त्या ठिकाणी हनुमानजी आनंदानं नाचतायत. सीता हे अशोकवनी अशोकवनिका कोण स्थानी ते समूळाय का वया कानी सावधानी हनुमंत. सीता अशोकवनात आहे एवढं पटलं म्हणले, पण उग कुठं तेवढं जंगल फिरू आधीच पाय दुखालेत म्हणला. नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा जरा वेळ बसून ऐकिलं की त्या ठिकाणी कळतंय. म्हणून हनुमानजी शांत बसलेले आहेत. रावण मंदोदरी एकांत समूळ परिसा व्रतांत गुप्त राहोनी हनुमंत चित्ती सावचित्त वचनार्थी. रावण मंदोदरी एकांत. रावणाचा आणि मंदोदरीचा एकांत आहे. सगळं ऐकून म्हणले सगळा. परंतु ऐकत असताना चित्ती सावचित्त वचनार्थी. राक्षसांचा संवाद ऐकत असताना आपल्या कार्याबद्दलची कटिबद्धता असली, नाहीतर राक्षसांसोबत बोलायला गेलं आणि त्यांचं ऐकायला गेलं मग अडचणीचं करत असतं. बरं, आपला स्वार्थ काय, मुख्य परमार्थाला काय मदत होते, एवढंच त्या ठिकाणी नाईलाज असतो. संबंध पडला तर ऐकावं, नाही तर संबंध नसावा. हनुमानजी त्या ठिकाणी म्हणतायत चित्ती सावचित्त वचनार्थी. सीतेबद्दल काय बोलतायत एवढ्याच गोष्टीकडे कान आहे. जानकी आठविता चित्ता काम खवळला लंका नाता अशोकवना जावून याता बळेची सीता भोगीन. सीतेबद्दलचा शब्द ऐकल्याबरोबर काम खवळला लंकानाथा. ही कामाची विशेष विचित्रता आहे. शब्द ऐकल्यानंतर, दृश्य पाहिल्यानंतर, अंतःकरणावरती विषयाची लहर आल्यानंतर सावध राहणं असामान्य लक्षण. आणि रावण सामान्य होता, त्या ठिकाणी विचार करतोय आता जाईल आणि अशोकवनामध्ये सीतेचा बळच उपभोग घेईल असा विचार करतोय. नाठवे सभेचे अति विघ्न नाठवे मंदोदरीचे स्वप्न सीता संभोगी दशानन अति उद्विग्न कामार्थी. अति उद्विग्न कामार्थी. कामार्थ्याचं ते लक्षण आहे. विषय चित्तामध्ये उद्भवल्यानंतरच त्या ठिकाणी होत असणाऱ्या विनाशाची आठवण राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक प्राणी विनाशाचं कारण स्वतः ठरत असतो. विषय उपभोगातल्या लोकांचं वाटोळ होण्यासाठी दुसरे जिम्मेदार नसतात, ती स्वतः जिम्मेदार असतात. राजा रावण त्या ठिकाणी इतका मार खालता पाठ शिकली होती महाराज. सभेचं विघ्न आठवत नाहीये. आपण काही गलत केल्यानंतर परिणाम काय होतील याचा विचार नाहीये. आताच जावं आणि उपभोग घ्यावा ही मानसिकता जागृत झालेली आहे. 6 महिने अशोकवनी म्या का ठेविली जनक नंदिनी आता निज बळे करोने राम पत्नी भोगीन. राजा रावण विचार करतोय, म्हणला 6 महिन्यापासून आणली आहे आणि उगच तिकडे ठेवली म्हणला. आता जबरदस्तीच भोग घेईल, जस काय याच्या बापाची पेंड होती. परंतु त्याला तो बघा ना, राक्षसाची जात कशा पद्धतीचे उपकार दाखवतो. जसं काही हा उपकार करतोय सीतेवर अशोकवनात ठेवून, मी जबरदस्तीत जाईल आणि तिचा उपभोग घेईल, अशा प्रकारे राजा रावण त्या ठिकाणी मनामध्ये विचार करतोय. सीता कामेस कामता सन्निपात लंका नाता विसरला हित हितार्था नाटवे चित्ता निज स्वार्थ. रावणाच्या चित्ताला निजस्वार्थ आठवत नाही, कारण सीतेच्या कामानं सकामतेचा सन्निपात झालेला होता. सीतेशिवाय रावणाला काही आठवत नव्हतं.
त्यामुळं होणाऱ्या अहिताकडे स्पष्ट दुर्लक्ष करून राजा रावणाची पाय अशोकवनाकडे ओढवतायत. सीता चिंता नित्य चिंतनी, सीता नाम नित्य वदनी, सीता स्मरे अनुदिनी, ध्यानी मनी जानकी. सीता चिंता नित्य चिंतनी, नित्य सीतेच चिंतन, नित्य सीतेच स्मरण, नित्य सीतेच नाव मुखामध्ये. त्या ठिकाणी स्थिती होत असते बरं का. एखाद्या व्यक्तीचा सन्निपात झाल्यानंतर सर्व बाजूनं तीच दृश्य दिसतात, अवतीभोवती त्याच अनुभूती असल्यासारखं वाटतं. राजा रावण तो त्या ठिकाणी अनुदिनी सीतेच स्मरण करतोय, ध्यान सीतेच करतोय असं सांगताय. सकाम स्मरता पै सीता, पाप धुनी लंका नाता, हे सामर्थ्य श्रीराम भक्ता, भेटे रघुनाथा तिचेनी. बघा, स्मरण महत्वाचं आहे. ते कसं का आणि हा विषय वेगळा आहे. तो विषय जीवाच्या आणि प्रकृतीच्या नियमानं परिणामाला पावतो. कोणता विषय? तुम्ही स्मरण करतायत त्यामागचा भाव काय. सहसा स्मरणामागचा भाव महत्वाचा नाही, स्मरण महत्वाचं. होय, भगवंताचं जाकी रही भावना जैसी, प्रभु मुहूर्त देखी तीन तैसी. भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेसचा काय विषय आहे मथुरेमध्ये. मल्लानाम सुनिर्णेनाम नश्वर, स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान, गोपाणाम सजनो सताम स्थिती भुजाम. प्रत्येकाला त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीत भगवान दिसतात. गोपाळांना मित्र दिसू लागला, म्हाताऱ्यांना नातू दिसू लागला, मल्लांना मल्ल दिसू लागला, प्रत्येकाला सारखा दिसू लागला. या ठिकाणी कामासक्त असणारा रावण सकामतेनं भक्ताचं चिंतन करतो आणि भक्ताचं चिंतन हीच पापधुनी आहे. आणि पापाची धुनी झाल्याशिवाय राम चित्तामध्ये येत नाही, रामाची भेट होत नाही. कारण रामाची भेट त्यालाच होते पाप पुण्य अंगे नातळत्या. पाप आणि पुण्य जिथं सापडत नाही तिथंच राम सापडतो, अन्यथा राम सापडत नाही. लंकेच्या रावणाची पापधुनी सीतेच्या स्मरणानं होतीये असं सांगताय. रावणासी सकामता, कळली मंदोदरीची चिंता, सीता अर्पावी श्री रघुनाथा, लंकानाथा नमनेसी. रावणाला हातच जोडून होती महाराज. रावणाची सकामता मंदोदरीला लक्षात आलेली आहे. कारण त्या ठिकाणी जवळ राहणं, पती पत्नी असणं म्हणजे काय हो, अस्पृश्य अंग नसणं म्हणजे लग्न होणं. खूप सुंदर बोलतात बरं का शास्त्रीजी, नामदेव शास्त्रींचं उत्तर तो खूप छान. अस्पृश्य अंग नसणं म्हणजे लग्न होणं. मग ते मनाशी मनाचं असलं पाहिजे, शरीराचं शरीराशी असलं. राजा रावणाच्या अंतःकरणात विषयाची निर्माण झालेली वासना एका सेकंदात मंदोदरीच्या लक्षात आली आणि हात जोडून त्या ठिकाणी रावणाला थांबवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतीये. सीता करावी रामार्पण, कदा न मानी दशानन, मंदोदरीस कळले चिन्ह, स्वहित वचन अनुवादे. मंदोदरीच्या लक्षात आलेला आहे सीता रामाला द्यावी हे आपल्या नवऱ्याला सांगून फायदा, कधीच ऐकत नाही म्हणली. मग स्वहित वचन सांगून ऐकत जरी नसला तरी नवरा आहे, त्याचं हित हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळं आपले आपणच काही निर्णय घ्यावे लागतील अशा प्रकारे म्हणतीये. मीच जाऊन आपण इंद्रजित आणि कुंभकर्ण प्रधानांशी पाचारून, रामार्पण करीन सीता. म्हणली मीच जाते, सर्व प्रधानांना बोलवते, इंद्रजिताला बोलवते आणि रामाला सीता देऊन टाकते. कामे रावण वेडे, सांगो नये तया पुढे अर्पिता, सीता मज राम जोडे,
फिटे संकडे भवाचे. सीतेच्या काम आसक्तीनं रावण वेडाय. जो वेडाय त्याला विचारायचं नाही मला, चांगले निर्णय येड्याला विचारायचे नसतात. तिनं म्हणली रामाची सीता रामाला दिल्यानंतर मला कोण जोडणार आहे? राम जोडणार आहे. आणि भवाचं साकडं फिटणार आहे. इथल्या मरणाचं नाही महाराज, भव बंधन सुद्धा माझं मुक्त होईल असा परमार्थिक विचार करते. सखा जोडून रघुनंदन विघ्नते होय निर्विघ्न चित्त होय चैतन्य घन दुःख संपूर्ण सुख होय. राम जर सखा म्हणून जोडला तर होत काय? विघ्न ते होय निर्विघ्न. जे विघ्न आहे ते निर्विघ्न होत, चित्त चैतन्य घन होत आणि आलेलं दुःख सुखामध्ये परिवर्तित होत. ते मी साधील असं म्हणते. श्रेष्ठ सुख तेची मरण मरता स्मरल्या श्रीराम चरण मरण होय ब्रह्मपूर्ण सुखेक घन श्रीराम. सुखैक घन श्रीराम, भरलेला स्थायू स्वरूपी सुख म्हणजे राम. श्रेष्ठ सुख तेची मरण. सगळ्यात भीती लोकांनी ह्याची मरण. कशाची? मरणाची. इथं सांगितलंय श्रेष्ठ सुख तेची मरण. खरं सुख म्हणजे काय हो? मृत्यू आहे. का मृत्यू आहे? जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत यमाचे नियम बांधलेले. अहो ज्याचं जीवन परमार्थाकडे जाणार आहे मेल्यानंतर, त्याला काय भीती? काहीच नाही. एखाद्या चुकलेल्या लेकराला म्हणलं तू जर आता आगाऊपणा केलास तर माईकडेच नेऊन सोडील, त्याला राग येईल, त्याला वाईट वाटेल. त्यामुळे मृत्यू नंतर जर आपण भगवंताकडे जाऊ याबद्दलची निश्चितता असेल तर मृत्यूला भिण्याचं कारणच नाही. ज्याला माहिती आहे आपण नरकाशिवाय दुसरीकडे जाणारच ना, त्याला भ्यावंच लागणार आहे. या ठिकाणी सांगतायत श्रेष्ठ सुख तेची मरण मरत्या स्मरला श्रीराम चरण. आणि त्या ठिकाणी तेच मरण, कारण अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम सयाती समुद्भावम सयंती नास्त्यत्र संशया. संशय नाहीये, अंतकाळी जयाच्या नाम आले मुखा, त्याच्या सुखाला पार नाही. त्यामुळं तो राम मला जोडणार आहे असा विचार कर. ऐसेच मी करीनाथा शरण हरिगेन श्री रघुनाथा स्वयार्पिताची सीता लंकानाथा कल्याण. असंच करील म्हणली. असंच कसं? स्वयं अर्पिल्या श्री रघुनाथा. त्या ठिकाणी सीता रामाला अर्पण केल्यानंतर आणि रामाला शरण निघाल्यानंतर कल्याण कुणाचं होणार आहे? नवऱ्याचं होणार आहे. नवऱ्याच्या कल्याणाबद्दलची सदोदितची कटिबद्धता म्हणजे पतिव्रतेचं लक्षण बरं का. म्हणली राग राग एखादा निर्णय न विचारता घ्यावा, पण मालकाचं कल्याण करावं म्हणून सीता देऊन टाकावी असा विचार कर. ऐकता मंदोदरीचे वचन रावण झाला ती उद्विग्न प्रिया नव्हे महाविघ्न सीता हिरोन नेऊ पाहे. मंदोदरीचं बोल नाही केलं की याचं डोकं सटकलं. म्हणला बापरे, म्हणलं बायको नव्हती, किती अडचणीतून सीता आणल्या, मला हिला काय माहिती आहे घरी बसून. राक्षस तरी म्हणते बर का, मी बॉम्ब ठेवायला काही कमी तयारी केली आहे का? बघा लोकांच्या घरात घुसायचं, मामाला मारायचं, भिकारी व्हायचं, ही काही कमी परिश्रम आहेत का? तो सुद्धा म्हणत असतो मला काही कमी परिश्रम असतील का? रात्रीला जावं लागतंय, डाका टाकावं लागतंय. ज्याचे त्याचे क्षेत्र आहेत महाराज, ज्याचे त्याचे परिश्रम असतात. रावणाचं डोकंच फिरलं, डोकंच उद्विग्न झाला. बायको नवं म्हणलं ही विघ्न आहे, लंके त्या ठिकाणी सीता देऊन टाकेल असा विचार. मंदोदरीचे वचन इंद्रजित आणि कुंभकर्ण नुलंगिती अनुप्रमाण प्रधान जनही अवघे.
मंदोदरीचं बोलणं अनुप्रमाण सुद्धा कोणी उल्लंघन करत नाही. इंद्रजित हिच ऐकत आहे, कुंभकर्ण हिच ऐकत आहे, प्रधानमंत्री सगळीच हिच ऐकत आहे. कारण मुख्यमंत्र्याच्या नंतरची पोस्ट तिचीच आहे. अशा प्रकारचा विचार राजा रावण करतोय. मंदोदरीचे वचनार्था करीती मजहीन पुसता, इने हिरोनी नेली सीता दुःखावस्था रावणा. मंदोदरीच्या बोलण्यानं मला न विचारता ही सीता देऊन टाकते सगळेच जण. कारण राजाच्या पत्नीचं मतदान लय भारी बरं का. काही लोक म्हणतात प्रत्येक मताला किंमत सारखीच असते, तसं नाही बघ. राजाच्या बायकोच्या मताची किंमत वेगळी असते. अख्ख्या अयोध्येचं मतदान एकीकडे होतं आणि एकल्या कैकेयीचं एकीकडे होतं. कुणाची पार्टी जिंकली? कैकेयीची. असं असते ते. रावण म्हणला माझ्या मतदानापेक्षा हिच श्रेष्ठ आहे, सगळे हिच ऐकते आणि सीता देऊन टाकली की मग माझं काहीच साध्य होणार नाही असा विचार कर. अत्यंत खवळला रावण करावया मंदोदरी छळन युक्ती करी दशानन सावधान अवधारा. अत्यंत खवळला रावण. रावणाला भयंकर राग आलेला आहे. एका गोष्टीचा थोडासा अभ्यास करायचा. रागामध्ये सावध असणं हे अवतारी पुरुषाचं लक्षण आहे, हे खरं. पण रागामध्ये शांतता दाखवणं हे दलालाचं लक्षण, अहंकाराचं लक्षण. काही लोक अतिशय द्वेष असताना सुद्धा प्रेम दाखवतात. तसाच आहे. अत्यंत खवळलाय परंतु करावया मंदोदरी छळन. त्याला माहिती होतं ही चांगल्याची पोरगी आहे आणि चांगली आहे. चांगली लोक कुठं फसतात. खवळला रावण करावया मंदोदरी छळन युक्ती करी दशानन सावधान अवधारा. ग्रंथकर्ते सांगतायत अत्यंत खवळला रावण. राग आलेला आहे. रागामध्ये शांत राहणं हे लक्षण अवतारिक पुरुषाचं आहे. परंतु ते अवतारिक पुरुषाची लक्षणं बरोबर कॉपी करतात ही दलाल लोक आणि हे राक्षसी लोक. बघा, हनुमान अवतारिक पुरुष होता. हनुमंतानं उड्डाण केलं. लक्ष शक्तीत आपण ऐकतो. हनुमंताचं उड्डाण भारी का काळ नेहमीचं भारी? कारण हनुमंताचे 2-3 तास नंतर निघालताना हनुमंताच्या आधी पोहोचल. राक्षस लोक विचित्र असतात. राजा रावण आहे, खवळलाय, राग आलाय, परंतु छळन करायचं. छळ करण्यासाठी ज्यांना जवळच असल्याचं दाखवता येतं आणि काटा काढता येतो त्याला राक्षस म्हणावं. राक्षस असणारा राजा रावण त्या ठिकाणी युक्ती करतोय. काय युक्ती करतोय ऐका. विघ्न निरसावया समस्त अनुसरावया श्री रघुनाथ आदि पुजुवाकांत कुळदैवत तो आम्हा. तो म्हणला तू म्हणलीस आणि माझ्या डोक्यात प्रकाशच पडला. म्हणला तुझं खरं आहे की? बायको अशी खुश झाली महाराज. म्हणला हे सीतारामाला देऊन टाकू आपण. फक्त काय करू, आपलं कुलदैवत कोणतं आहे? महादेवाचं आहे. महादेवाची पूजा करून आपण प्रत्येक काम करतो का नाही? तुला माहितीये का नाही? ती म्हणली खरं आहे की मला. हा म्हणलं मग आधी आपण महादेवाची पूजा करू, मग रामाला सीता देऊन टाकू. खुश. सदा शिवाचे आज्ञेवरी श्रीरामा रूपू सीता सुंदरी या परी छळोनी निजनारी कार्यांतरी गोविली. सदा शिवाचे आज्ञेवरी श्रीरामा अर्पो सीता सुंदरी. महादेवाची पूजा करू. महादेव म्हणले की रामाला देऊन टाकू. मला अजिबात सीतेची अपेक्षा नाही म्हणणार. माझ्यासारखा सरळ माणूस कोणीच नाही. फक्त आपल्या गुरुच्या आज्ञेनं करू. तिला एवढा आनंद झाला, म्हणली माय आज नवरा माळकरी होत का काय की. त्या ठिकाणी विचार केला.
अनेक कामामध्ये गुंतवले दलाल, द्वेषी, निकृष्ट लोक सामान्य प्रजेला त्यांच्यावर केलेला अन्याय कळू नये म्हणून अनेक गोष्टींमध्ये गुंतवतात. 50-50 वर्ष झालं लोकांना माहिती नाही बरं का अन्याय काय झालाय. आणखी समजून सांगण्याच्या परिस्थितीमध्ये कुणीच नाही. ज्याला कळतं तो समजून सुद्धा सांगू शकत नाही, एवढी भयंकर परिस्थिती. कारण हे दलालाचा विषय कळत नाहीये. या ठिकाणी मंदोदरीला रावण गुंतवतोय देवपूजेमध्ये. तिला वाटतंय नवरा खरंच काही देवपूजा करतोय की काय, आणि हा मात्र काय काम करतोय. हा जो काही राक्षसी प्रवृत्तीचा मागचा चेहरा आहे समोर दिसतोय तो काय, महादेवाची पूजा करायची. आणि मागचा चेहरा काय आहे ऐका. रावणे पूजिला श्री शंकर मंदोदरीशी हर्ष थोर येरी कडे दश शिर करी विचार तू ऐका. त्या रावण बरेच दिवस झालं मंदिरात आला नव्हता. मंदिरात आला, मंदोदरीला आनंदच झाला. म्हणली माय काय फरक पडला, एका स्वप्नानंच नीट केलं. म्हणली तिला त्या ठिकाणी बरं वाटलं, आनंद वाटला. परंतु ती अशीच हात जोडू नये. आणि हे वाघ काय करतोय बघा. दुतिका पाचारोनी विश्वासी वेगे जाया शोकवनाशी शर्मानी त्रिजटेशी गुप्त त्यापासी सांगावे. दुतिकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं हो का चटकन जायचं. कुठं, अशोकवनाच्या ठिकाणी जायचं. तिथं आमची त्रिजटा नावाची बहीण आहे, शर्मा आहे, आणि त्यांना जाऊन सांगायचं. काय सांगायचं ऐका. अति सन्मान इंद्रजिता जरी तो माझा पडियंता तेनेही सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वथा सोडावी. इंद्रजिताला अत्यंत सन्मान आहे त्या ठिकाणी. तो सुद्धा आणि कोणता मंत्री सुद्धा जरी आला सीता सोडा म्हणला कुणाचीच ऑर्डर ऐकायची नाही. कुंभकर्ण माझा भ्राता तोही सोडा म्हणता सीता तुम्ही न सोडावी सर्वता सोडिल्या घाता करीन मी. कुंभकर्ण नावाचा माझा भाऊ आहे, आला सीता सोडा म्हणला तर तुम्ही सोडला गुत्ताच काढतो म्हणला. अशा प्रकारे दम देऊ लागला. मंदोदरी माझी कांता आवडती आणि पतिव्रता तिनेही सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वता न सोडावे. मंदोदरी माझी पत्नी आहे, आवडती आहे, प्रिय आहे, परंतु तिनं जरी सीता सोडा म्हणली ना, कारण कसं आहे राजाच्या जवळच आहे म्हणून कधी कधी ऐकत आलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी आधीच सावधानता देऊ लागलेला आहे, अजिबात सोडायचं नाही. अति महिमेचा सन्मान सोडा म्हणता श्रेष्ठ प्रदान तरी न सोडावी आपण सोडिल्या प्राण घेहीन मी. अति महिमेचा सन्मान, ज्या मंत्री आल्यानंतर मी सुद्धा उभा राहतोय, एवढा भारी जरी मंत्री असला माझ्या मंत्रिमंडळातला, जर सीता सोडा म्हणला ना अजिबात सोडायची नाही, आणि जर सोडला ना तर संपला. भट जोशी विद्वांस जन मज पूज्यत्व्याती सामान्य त्यांचे नेही सोडिल्या जाण तुमचा प्राण घेहीन मी. म्हणला लंकेमध्ये काही देवबाप्पा आहेत भट, काही भविष्य सांगणारे, यांना मी सन्मान देत असतोय. म्हणला उग दिल्यासारखं करावं असो, त्या ठिकाणी मी सन्मान देतो, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याचा ऐकून सीता सोडायची. जर सोडला, प्रत्येक ओबीत आहे बरं का, जर सोडला तर निश्चित मारतो. अशा प्रकारे राजा रावण दम देतोय. आलिया स्वर्गीचे देवगण स्वयं आलिया चतुरानन सीतान सोडावी आपण आज्ञाप्रमाण हे माझे. रावणानं सांगितलं प्रमाण आज्ञा ही माझी आहे. स्वर्गातले देव आले, आमचे आजोबा जरी आले ना ब्रह्मदेव पंचांगण घेऊन, ऐकायचं नाही, आणि जर ऐकिलाव तर मेलाव. अशा प्रकारे निश्चित सांगू लागलेला आहे.
ऐसे रावणाचे वचन ऐकोनिया गुह्य ज्ञाना शोकवना शीघ्र गमन करी सावधान दुते का. त्या प्रकारे रावणाचं ऐकिलं, पण काय हो, गुह्य ज्ञान, त्याला म्हणते राक्षसाचं गुह्य ज्ञान. बघा महाराज, काय गुह्य ज्ञान आहे? दुसऱ्याची आणलेली बायको कुणी काही जरी म्हणलं तर सोडायचीच. अन्याय करण्यापासून परावृत्त व्हायचंच नाही, ही राक्षसाचं गुह्य ज्ञान आहे. म्हणून राक्षसाला किती समजून सांगा, आज प्रेम केल्यास प्रेम करावं लागतंय, भाई भाई म्हणावं लागतंय, त्याचा विश्वास सगळा कशावर? काटा काढण्यावर. कारण हे राक्षसांचं गुह्य ज्ञान आहे. त्यांना हेच सांगण्यात आलेलं आहे की जगाला त्रास देणं म्हणजेच त्यांची पूजा, त्यांचा धर्म, त्यांचं सगळं तेच आहे. हे गुह्य ज्ञान ऐकल्यानंतर माय म्हणले, आम्ही तुमचंच ऐकत आहोत की, आम्ही तर कुठं चांगलं वागून सवय आहे. त्या ठिकाणी त्या सुद्धा निघाल्या अशोकवनाला, असं सांगताय. दुतिका चालता लग बगे हनुमान लागला मागे मागे कृपा केली श्रीराम रंगे अनुद्वेगे सीता शुद्धी. अनुद्वेगे सीता शुद्धी. दुतिका पुढं पुढं चलू लागल्या, हनुमान माग नाचत उड्या मारू लागले. काय कृपा केली हो रामानं. पहाट नाही, रात्री नाही, कवा बी उठून सीता शोधू लागलो म्हणला, नाही त्याची तोंड बघावं लागू लागली. परंतु त्या ठिकाणी सगळीच पिढा गेली आणि रामानं कृपा केली. समोर रस्ता दाखवायला राक्षसीने येत म्हणला, आनंदानं नाचतोय. दुतिका सवेग चालता ती उल्हास हनुमंता कृपा केली रघुनाथा भेटली सीता अनायास. दुतिका पुढे जातायत, माग हनुमानजी उड्या मारतायत. रामाची कृपा आहे, अनायासे कुठल्याही सयासाशिवाय मला सीता सापडली. दुतिका चालता पुढे पुढे हनुमान मागे नाचे उडे हर्ष लोळत गडबड कृपा चंद्र चुडे मज केली. कृपा चंद्र चुडे मज केली. दुतिका पुढं पुढं चलू लागल्या, महागा हनुमान उड्या मारू लागला. म्हणला, महादेवानं काय त्या ठिकाणी उपकार केला माझ्यावर. कारण ताणच नाही ना महाराज, समोर माणूस दिलाय, महाग फक्त उड्या मारीत जायचंय आणि सीतेचा शोध घ्यायचाय, असं सांगताय. आप आपल्या दावी वांकुली आप आपणा करी गुदगुली सीता माझी निज माऊली ती भेटली अनायासे. ग्रंथ करते भाव व्यक्त करतायत. आपणा दावी वाकुल्या, स्वतःलाच वाकड लावू लागला. म्हणलं, काय भारी आहेस तू, सीतेची शुद्धी लागली तुला. स्वतःला बर गुदगुल्या करू लागला, आनंद व्यक्त करतायत. कारण द्वेताशिवाय आनंद व्यक्त करतायत. आनंद होतो पण द्वेताशिवाय व्यक्त करतायत. त्यामुळे स्वतःतच द्वेत तयार करून त्या ठिकाणी हनुमानजी आनंद व्यक्त करतायत. कारण माझी निज माऊली असणारी सीता आज मला भेटणार आहे, याचा आनंद व्यक्त करतायत. मंदोदरी रावणे छळिली हे तै रघुनाथ मज कृपा केली सीता माझी निज माऊली मज भेटविली अनायासे. मंदोदरीचं रावणानं छळन केलं, ही रामाची माझ्यावर काय कृपा. लक्षात घ्या, रावण सुधरलन, रावण सीता देईल याचा विचार हनुमंतानं केला नाही. कारण हनुमंताला फिक्स माहिती होतं ही अवलाद सुधरत नाही. परंतु ही इनडायरेक्टली रामानं माझ्यावरती कृपा केलेली आहे, की जी रस्ता दाखवण्यासाठी सुद्धा काही लोकांची त्या ठिकाणी नेमणूक या रावणाकडून माझ्या रामानं करून घेतली आणि माझे कष्ट संपवले, याचा आनंद व्यक्त करतायत. रावणाचा उपकार आजी मज घडला थोर न शोधिता ती दुस्तर सीता सुंदर भेटले. रावणाचा आज माझ्यावर उपकार झाला. काय विषय आहे महाराज, बघा बरं, रावणाचा माझ्यावर काय झाला? उपकार झाला.
कारण ज्याच्या सानिध्यानं, ज्याच्या दुश्मनीनं, ज्याच्या मैत्रीनं संबंध परमार्थाशी आलाय ते सगळंच धन्य महाराज. रावणाचा उपकार झाला म्हणून काही रावणाच्या पाया पडतो का? जैसे को वैसे. दुष्टामुळं आपल्याला देव भेटला म्हणून काही दुष्टाच्या पाया पडायचं नसते. सापडल्या झपके त्याचे असते. हनुमानजी म्हणतायत रावणाचा माझ्यावर काय झाला? उपकार झाला. न शोधिता दुष्टर, भयंकर त्रास न होता आज मला सीता भेटणार आहे, आनंद व्यक्त करतायत. ऐसा हर्षाचे निपुरे हनुमान चालिला ती, गजरे पुढे अशोक वनाती साजिरे स्वयंवान रे देखिले. अशा आनंदामध्ये हनुमान चालतायत. अशोक वनामध्ये त्या ठिकाणी पुढे पाहिलं, अशोक शोक विरहित असणाऱ्या अशोकवन हनुमानजींनी पाहिले. श्रीरामाची निज पत्नी सीता नाही, शोकस्थानी नित्य वशे अशोकवनी हे सत्य मानी हनुमंत. होय, लंकेमध्ये ज्यावेळेस पाहत होता एक तरी चिन्ह दिसत नव्हतं. नुसतं नाव ऐकलं अशोकवनाचं, लांबून बघितल्याबरोबर हनुमान काय म्हणले? श्रीरामाची पत्नी आहे त्यामुळं ती शोक स्थानावरती असू शकत नाही. हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. बघितल्या बघितल्या आपलं दुःख सांगणारा भक्त नाही म्हणा. भक्त बघितल्याबरोबर चेहऱ्यावरती चैतन्य दिसतं. अशोकाची सर्व लक्षणं विद्यमान असतात. त्यामुळं रामाची भक्त नित्य अशोकवनातच राहतात हे सत्य आहे, खून लक्षात आलेली आहे. सोडोनी अशोकवनाची गती, सीता शोधिता शोका प्रति अशोकवनी, सीतेची वस्ती नित्य मारुती स्वयंमानी. नित्य मारुती स्वयंमानी, कारण भक्ताचा शोध शोकाच्या वनात घ्यायचाच नसतो. लंका हे वन कोणतं आहे? शोकाच. अहंकाराचं त्यातले त्यात राक्षसाचं गाव आहे, तिथं भक्त कसा सापडेल? भक्त शोधावीत ती अशोकातच. हनुमान म्हणले निश्चित सत्य आहे, सीता अशोकात आहे. अशोक सीतेचे चरणी, अशोक सीतेचे दर्शनी, अशोक सीतेचे नयनी सत्यमानी मारुती. सीतेच्या मनामध्ये अशोक आहे, सीतेच्या दर्शनामध्ये अशोक आहे, सीतेच्या डोळ्यामध्ये अशोक आहे. हनुमंताला सत्य वाटत. अशोक सीतेचे वचनी, अशोक सीतेचे स्मरणी, सीता वसे अशोक वनी सत्यमानी मारुती. सीतेच्या बोलण्यात अशोक आहे, सीतेच्या स्मरणात अशोक आहे. सीतेचं नुसतं स्मरण केलं तरी शोक जातो. अशा प्रकारचं हे खरं आहे, हनुमंताला वाटतंय. अशोक सीतेचे अंगुष्टी, अशोक सीतेच्या पोटी, अशोकी वसे सीता गोरटी मानी जगजेटी हनुमंत. सीतेच्या अंगुष्ठामध्ये अशोक, पायावर अशोक. अशोक सीतेच्या पोटी. भक्ताच्या पोटामध्ये शोक नसतो आणि जगाच्या पोटामध्ये शोकाशिवाय काही नसतं. 10 मिनिट गप्पा मारा महाराज, ते 18 विश्व दुःख सांगतो. कोणी व्यक्ती असो. सुखाच्या गोष्टी कोण सांगत? सांगू सुखाच्या गोष्टी कोण करतो? सुखाच्या गोष्टी संतच करतात. त्यामुळं सीतेच्या पोटामध्ये अशोक आहे, सीता अशोकातच राहतीये हे निश्चित मानलेलं आहे. अशोक वस्ती सीतेच्या पोटी, अशोकी वसे सीता गोरटी, अशोक सीतेचे निज पृष्ठी, अशोक सृष्टी सीतेने. अशोक वस्ती सीतेच्या पोटी, अशोक राहण्यासाठी सीतेच्या पोटात जातो. म्हणजे जगात फक्त भक्ताच्याच पोटात शोक नाही, बाकी सगळीकडची ठिकाणं म्हणजे शोकस्थान आहे, दुःखाची ठिकाण आहे. त्यामुळं सांगतायत अशोकी वसे सीता गोरटी. सीता ही अशोकात राहतीये, अशोक सीतेचे निज पृष्ठी.
भक्ताच्या पृष्ठभागावरती अशोक आहे. बाकीकडे सगळीकडे शोकाची वृक्ष वाढलेली आहे. प्रत्येकाच्या पाठीला दुःख शोकाचा आहे. त्यामुळं शीतेनं सृष्टी अशोक आहे. कारण जिथं संताचा सहवास आहे तो परिसर अशोक आहे. आणि जिथं संत नाही सगळा शोकच शोक असतो. हनुमान सत्य मानतायत. रावणे आणिले हिरोनी शोक न देखे तिचेनी तेने ठेविली अशोक वनी श्रीराम पत्नी अशोक. श्रीराम पत्नी अशोक. रावणे आणली हिरोनी. रावणानं भगवंताची भक्त असणारी सीता आणली. शोक देण्याचा प्रयत्न केला, दुःख देण्याचा प्रयत्न केला. होय हो, प्रकृती प्रत्येक राम भक्ताला दुःख देण्याचा प्रयत्न करते. कारण भक्ताचे जीवन बघा महाराज, प्रत्येक भक्ताचं जीवन दुःखानं व्यथित असतं. परंतु त्यांना दुःख स्पर्श करत नाही, त्यांची विशेषता आहे. 65 लाखाची सावकारकी गेल्यानंतर एखाद्यानं फाशीच घेतली असते. तुकाराम महाराजांनी वाटूनच टाकली. ही विशेषता आहे. सांगतायत हिरोनी आणली रावणे. रावण रूपी अहंकारानं आणून दुःख देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशोकातून ज्यांची वस्ती हलतच नाही आणि जे शोकाच्या गावाला येतच नाहीत अशा प्रकारची सीता रावणानं कटाळून कुठे ठेवली? अशोक वनात ठेवली. ज्या दिवशी सीता आणली होती तो रावण आणि सीतेचा संवाद कसा आहे, एवढी फजिती केली महाराज त्याची. कटाळून त्यानं सीता अशोक वनात ठेवली लांब. मला सगळ्या देखत फजिती नको. मग सांगतायत अशा प्रकारची रामपत्नी ही अशोक आहे, शोकात मात्र नाही. होता अशोकाची वस्ती सकळ शोका झाली शांती. अशोक वन त्या लागे म्हणती मानी मारुती निश्चय. निश्चित हनुमंताला खरं वाटलेलं आहे. सकळ शोका झाली शांती. जिथं शोकाची शांती होती ती अशोक. जिथं त्या ठिकाणी विश्राम मिळतो, श्रम संपतो तो आश्रम. साधू राहतात त्याला काय म्हणावं? आश्रम. जिथं सीता राहते त्याला काय म्हणावं? अशोक. हनुमंताला खरं वाटू लागलेलं आहे असं सांगतात. परमाल्हाद हनुमंता आला शोक वनान तोता सीता देखोनी हर्षयुक्ता उल्हासत स्वानंदे. हनुमंताला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये हनुमानजी अशोक वनामध्ये आले. सीता बघितली, अत्यंत आनंद होतोय. सीता देखताची जाण हनुमान घाली लोटांगण. राम नाम स्मरती पाषाण अनुरेणु तृण राम जपती. सीता देखताची, सीतेला बघितल्या बरोबर हनुमंतानं लोटांगण घातलं. लगेच नाथ महाराज काय म्हणले? राम नाम स्मृती पाषाण. ती अशोक वनात काय? कारण तिथली दगड सुद्धा काय म्हणत होती? राम नाम म्हणत. बघा, सीतेसारख्या स्त्रिया दिसल्या. ज्यावेळेस वाटलं सीता आहे त्यावेळेस हनुमंतानं भीतीला कान लावली. डायरेक्ट ऐकू आलं नाही. सज्जनाच्या गावाच्या परिसरात गेल्याबरोबर सकाळी सकाळी काकडा असते. मला सांगायची गरज नाही संतांचा सहवास लागलेला आहे म्हणून. सीता राहते म्हणल्याबरोबर त्या ठिकाणची काय पाषाण रामनाम स्मरण करताय. अणु रेणू तृण रामनाम स्मरण करतोय. आता शंकाच घेण्याची गरज नाही. ही सीता आहे काय, इथं काही गप्पा ऐकायच्यात का? निश्चित सत्य आहे, सीता आहे. वृक्षाची पाने वात गती राम नामे दुमदुमिती. धरा राम स्मरणी गर्जती सीता सती ही होया. वृक्षाची पानं सुद्धा वात गतीनं, वारा आल्यानंतर जे सळसळ करतायत ती सळसळ करत नव्हती, राम राम म्हणत. राम नामे दुमदुमती. पृथ्वी सुद्धा राम नाम त्या ठिकाणी स्मरण करतीये. हीच
निश्चित सीता हे हनुमंताला पटलेलं आहे. तेथे करिताची आचमन श्रीरामे स्वादिष्ट जीवन मंद सुगंध लागता पवन होते संपूर्ण राम नामे. त्या ठिकाणी पाणी आचमन केल्यानंतर स्वादिष्ट जीवन, कारण सर्व जगाचं जीवन असणाऱ्या ज्याचं रामाचं चिंतन आहे तिथलं पाणी कसं हो? स्वादिष्ट. मंद सुगंध लागला पवन, सुगंध, कारण मंद वारा लागलाय. वारा या ठिकाणचा सुगंध दुसरीकडे घेऊन जातो, परंतु जिथं वारा पांगुळ होतो, लंगडा होतो, तिथला सुगंध कुठं जाणार? म्हणून संतातला सुगंध संतापाशी सदोदित असतो. वारा मोठ्यानं आल्यानंतर फुलात सुगंध राहत नाही, सुगंध फुलातला घेऊन जातो. तो संतातला सुगंध जात नाही. अशा प्रकारचं ते संत स्थान आहे. अशा प्रकारे हनुमानजी सत्य मानताय. सावध पाहता साचार राम नामे गर्जे अंबर सीता सती ही सुंदर सत्यवानर स्वयमानी. सावध पाहता साचार, जर लक्ष देऊन बघितलं ना, राम नामे गरजे अंबर, आकाशात सुद्धा ध्वनी कशाचा? राम नामाचा. परंतु आकाशात सावध बघावं लागतं. आकाशात सावध का बघावं लागतं? अवकाश. रिकाम्या पोकळीतच भक्तावरची श्रद्धा दूर होण्याची शक्यता असते आणि संत खरा नाही वाटतं आणि त्याच वेळेस जीवाचा परमार्थाचा आघात होतो. त्यामुळे जीवानं अवकाशामध्ये मात्र सावधानतेने बघितलं पाहिजे संत लक्षण काय. या ठिकाणी सांगतायत अवकाशामध्ये सुद्धा, आकाशामध्ये सुद्धा बघितल्यानंतर रामनामच ऐकू येतंय. अशी सीता ही सुंदर आहे, हे सत्य हनुमंताला मानलेलं आहे. जेथे हरिभक्ताची वस्ती नाम कोंदे पंचभूती नामे ओसंडला क्षिती सीता सती ही होया. जेथे हरिभक्ताची वस्ती नाम कोंदे पंचभूती, ज्या ठिकाणी वस्ती हरिभक्ताची आहे तिथं नाम कोंदे पंचवस्ती. पंचमहाभूतांमध्ये नाम कोंदलं जातं महाराज. होय, साधू संतांच्या जिथं महाराज राहत होते, जिथं साधू राहत होते, ती गावं आजही हो. संध्याकाळी दुपारती 8 वाजता रामायण, सकाळी काकडा, दुपारी एखाद दिवस काही असला कार्यक्रम हरिपाठ. मग तिथं झाडाखाली बसलं तरी रामनाम, झोपलं तरी खालून काय ऐकू येतं? रामनाम. संताच्या हरिभक्ताच्या वस्तीची लक्षण आहे. या प्रकारे सांगतायत. तसंच या ठिकाणी हनुमंताला प्रत्येक ठिकाणी रामनाम ओसंडून भरलेलं प्रत्ययास येत आहे. रामे सांगितली खूणती तेथे बाणली संपूर्ण नामे गरजता हे तृण वृक्ष पाषाण नामेसी. रामानं खूण सांगितली होती, ती तेथे बांधली संपूर्ण. इतर ठिकाणी खूणच बांधली नव्हती. कुठंच रामनाम ऐकायला भेटलं नव्हतं. इथं मात्र निश्चित आहे. त्यामुळं निश्चित ही सीता आहे. हनुमंताला सत्य वाटले. एका जनार्दना शरण नामे जीवन नामे दहन नाम पावन नाम गहन नामे त्रिभुवन कोंदले. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते नाथ महाराज सांगतायत. नामे जीवन नामे दहन. नामानच जीवन आहे, नामानच पापाचं दहन आहे, नामच पावन आहे, ज्या नामानं त्रिभुवन कोंदलेलं आहे असं सांगताय. स्वस्ति श्री भारत रामायण सुंदरकांड एका काटिका हनुमंत अशोकवन प्रवेश जानकी दर्शनम अध्याय 5 ओया 104 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.